नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च श्रीपादराजं शरणं प्रपत्ते. दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त माता की जय. श्री लक्ष्मी केशवाय नमः. बंधू भगिनींनो, आपण दत्त प्रबोध हा ग्रंथ ऐकतोय. ग्रंथ मोठा असल्यामुळे 61 अध्यायी ग्रंथ आहे आणि दर वेळेला एक 6-7 अध्याय आपले सांगून होत आहेत. फार घाई करून उपयोगाची नाही, कारण हा एक रसाळ ग्रंथ, त्यामुळे श्रोत्यांना नीटपणे आकलन होईल या दृष्टीनं एवढेच अध्याय प्रत्येक वेळी सांगता येत आहेत. कावडी बाबा यांनी दत्तप्रबोध हा 61 अध्यायी ग्रंथ लिहिला आणि मागच्या आपल्या सेशन मध्ये 45 अध्याय पूर्ण झाले. त्यामध्ये मी शेवट असं सांगितलं होतं की गोरक्षनाथाने आपली जी झोळी आहे ती झोळी दत्तांच्या पुढ्यात पडेल अशा पद्धतीनं टाकली आणि दत्तांनी ती झोळी सहज झेलली. काही तास गेले. इकडे गोरक्षनाथ हा भुकेनं अगदी व्याकुळ झाला, कारण ती झोळीच त्याला सगळं अन्न पुरवत होती. भूक लागल्यावर माणसाला काही सुचत नाही आणि बऱ्याचशा जणांना क्रोध राग अनावर होतो. हे आपण घरोघरी बघतो. गोरक्षनाथ रागावला आणि वाटेल तसं दत्ताना बोलला. तो त्यांना 3 तोंडाचा कुरूप गोसावड्या असं काही म्हटला आणि मच्छिंद्रनाथ यांच्या डोळ्यामध्ये इकडे पाणी येऊ लागलं, कारण गोरक्षा तू रे कोणाला हे सगळं म्हणतोयस. यामुळे ते त्याला थांब थांब सांगतायत नाही, गोरक्ष ऐकत नाही. मच्छिंद्रनाथांचा विलाप ऐकून दत्तात्रेय म्हणाले की गोरक्षा, तुझं आणि माझं युद्ध होऊन जाऊ दे. एकमेकांनी त्रिशूळ बाण फेकले पण दोघांनाही काही झालं नाही. उलट दत्ताने आपला त्रिशूळ फेकल्यावर गोरक्षनाथ बेशुद्ध पडलेले आहेत आणि इतके निश्चित पडले की मच्छिंद्रनाथांना सुद्धा थोडी शंका आली. दत्तात्रेय म्हणाले की मच्छिंद्रनाथ याला काही झालेलं नाहीये. हा आत्ता झोपेतून उठल्यासारखा उठून बसेल. त्याप्रमाणे गोरक्ष 46वा अध्याय चालू. गोरक्ष झोपेतून उठल्यासारखा उठला आणि दत्तात्रेयांना पुन्हा काही प्रश्न विचारू लागला. दत्तात्रेय म्हणाले, तू असा प्रश्न विचारत राहशील, तुझ्या शंका काही संपणार नाही.
त्यापेक्षा मी तुला 7 श्लोक सांगतो आणि या 7 श्लोकातून तुला माझं स्वरूप कळून जाईल. माझ्याबद्दलच्या ज्या शंका आहेत त्या तुझ्या निवारण होतील. श्लोक पहिला मध्ये त्यांनी सांगितलं की मी कोण आहे. देवान लोकान सुरा नरावा वर्णाश्रयम नैव कुलम न जाती न धूम्र मार्गो न च दीप्ती मार्गो ब्रह्मेव रूप परमार्थ तत्वम. मी कोण आहे तर मी इंद्र, वरुण, कुबेर, गंधर्व, यक्ष, किन्नर, रुद्र, रुद्रगण, अप्सरा यांच्यापासून सुद्धा मी वेगळा आहे. वेद, पुराण, श्रुती, शास्त्रांमध्ये मी बसत नाही. मी धर्म कर्म मानत नाही. सप्तधातू, सप्तसागर, सप्त पाताळात सुद्धा मी शोधून सापडणार नाही. पण मी सर्वत्र आहे. काळ, वेळ, घटी, पळे, प्रहर, तिथी, मास, संवत्सर, ऋतू यामध्ये मी गुंतून पडत नाही. मी सर्वातीत आहे आणि मी अनुपम आहे. असा जो कोणी आहे तो म्हणजे दत्तात्रेय आहे. गोरक्षा तू मला समजून घे, नसत्या शंका काढू नको. जितकं आपण तरकट लावत जातो, शंका काढत जातो, तितकं विपरीत घडत जातं. म्हणून शब्द नेहमी जपून वापरावेत. हा पहिला उपदेश पहिल्या श्लोकानंतर दत्तात्रेयांनी गोरक्षाला केलेला दिसतो. दुसऱ्या श्लोकामध्ये श्री दत्तात्रेय म्हणाले, मूर्खोऽपि नाहं न च पडिता हे मौनम न वार्ता न च मे कदाचित वितर्क तर्कम च कथम वदामी स्वरूप निर्माण मनोमनोहम. याचा अर्थ असा दिलाय की लहान मूल अज्ञानी अविचारी असतं, अवलक्षणी सुद्धा असतं. परिस्थितीमुळे माणसाचे काही गुण ठरतात आणि काही अवगुण लक्षात येतात, दोष दिसतात. मूर्ख कोण, पंडित कोण हे वार्तालाप केल्याशिवाय कळत नाही. केवळ तर्क वितर्क करून कुणाच्याही स्वरूपाचा बोध होत नाही. तुला जर माझे माता पिता कोण आणि माझे वंशज कोण असा प्रश्न जर तुला पडला असेल तर मी पुढे काय सांगतो ते ऐकून घे. मग तिसरा श्लोक त्यांनी गोरक्षाला म्हणून दाखवला, न मे च माता न पिता न बंधुर न मे च पत्नी न च पुत्र मित्रम न पक्षपातो न विपक्षपातः कथम सुपत्सु न कामकामी. मला माता पिता गुरु बंधू भगिनी पत्नी मुलगा कोणी नाही, पुत्र कन्या पण नाही. मी निर्गुण आहे. मी नामरूपानं अभिन्न आहे. चैतन्यानं प्रगट होण्याची मी इच्छा धरतो. अहम ब्रह्मास्मी हा विचार पडतो. त्याचं गोरक्षासारखेच अनेक जण भेटतात, पण मी मात्र जितेंद्रिय आहे. मग गोरक्षानं विचारलं की जितेंद्रिय म्हणजे काय. जितेंद्रियो अहम जितेंद्रिया अहम न संयमी नापि न मोह वार्ता त्वया मया तव कथम ददामी स्वरूप निर्वाण न माम न मया न मोहम. इंद्रिय दमन करायला अनेक जण प्रयत्न करतात. इंद्रिय दमन करणं सोपं नाही. इंद्रिय कोंडली तरी आपलं मन मोकाट सुटतं. यम नियम पाळायला आपल्याला जमत नाही. अखंड अभेद लक्ष होऊन जो जगतो तो मोक्षाप्रती जातो आणि त्याच्या जीवाला कोणतंही दुःख वाटत नाही. सद्गुरुराया, आपण जे काही सांगितलं ते मला पटतंय, पण आपण शिव सनातन जाणते आहात का, असा प्रश्न मला पडला, असं गोरक्षानं म्हटलं. पाचवा श्लोक दत्तात्रेयाने म्हटला, शिवम न जानामी कथम वदामी
वया शिवम स्वपरमार्थ तत्वम सत्यम स्वभावो गगनोपमोहम ज्ञानामृतम तुर्यमतींद्रियोहम. जगात जे ज्ञान आहे त्याचं ध्यान करणं म्हणजे शिव आहे. जगात जे जे ध्यान आहे त्याचं, जे ज्ञान आहे त्याचं ध्यान करणं म्हणजे शिव आहे. जे वेद गर्भीय ज्ञान ते व्यापक आहे. शांत शुद्धी गगनाकार आहे. इंद्रिय चालकाला ते शक्य आहे. गुणातीत त्याला हे शक्य आहे. स्थूल सूक्ष्म जिथे दृष्टी जाणार तिथे तिथे मी आहे हे जाणल्याशिवाय कोणालाही काही उमगणार नाही. शिवो अहम हा अनुभव तुला नाही. दत्त आपल्या गोरक्षाला सांगतायत की हा अनुभव तुला नाही म्हणून मी पुढे सांगतोय. अनंत रूपम नहि वस्तु किंचित नत्वम स्वरूपम नहि वस्तु किंचित आत्मम स्वरूपम परमार्थ तत्वम नहीं हिंसका कोपी न चापी हिंसा. भूतलावावर 84 लक्ष योनीतून सगळी जण वावरतायत. ग्रह तारे नक्षत्र भूमी देव दानव मानव ऋषी स्वर्ग मृत्यू पाताळ या सगळ्यांना व्यापून असा जो आहे तो शिव आहे. मनातले तर्क सोडून तू जर परब्रह्माला सामोरा गेलास, सावधपणानं सामोरा गेलास तर शिव म्हणजे काय ते तुला कळेल. शेवटचा श्लोक दत्तगुरूंनी सांगितला 7वा श्लोक. षड्वंग योगो न चनैव शुद्धम गुरुपदेशो न चनैव शुद्धम मनोविनाशो न चनैव शुद्धम वयम तत्वम वयमेव शुद्धम. अर्थाचा दिलाय की योगाचे मार्ग अनेक आहेत, ते आचरण्याच्या पद्धती अनेक आहेत. योग आचरायचा तर प्रामुख्यानं आहारावर नियंत्रण हवं. सिद्धीचे मार्ग अनेक. कोणी कुंभक करतं, कोणी त्राटक करतं, कोणी काय करतं, कोणी काय करतं. प्रत्येकाला आपण जे काही करतो त्याच्यावर प्रचंड अभिमान असतो. कुणी आपले चमत्कार दाखवतो, कुणी पाण्यावरून चालून दाखवतो, कुणी काट्यावर झोपून दाखवतो, अग्नीत उभा राहतो, झाडावर चढून बसतो, कुणी एका पायावर उभा राहतो, कुणी शीर्षासन करून उलटा राहतो. यात छोटा कोण आणि मोठा कोण असा वाद घालून चालत नाही. कारण जे आपल्याला अशक्य वाटतं ते हे योगी जन करून दाखवत असतात. आपण केवळ आहार नियंत्रण ठेवणं एवढं जरी आपल्याला जमलं तरी सुद्धा योग साधल्यासारखं आहे. ते सांगतात तू मच्छिंद्रांचा शिष्य आहेस, त्यांनी तुला पारखून घेतलं असेल, शिष्य म्हणून निर्मम बनवलं असेल. तू त्यांच्यासाठी एकदा तुझा डोळा सुद्धा काढून दिलेला आहेस. आपण तो प्रसंग ऐकलाय की एका घरी श्राद्धाचे वडे होते, ते मच्छिंद्रांना आवडले म्हणून गोरक्षनाथ पुन्हा दुसऱ्या दिवशी ते वडे घेण्यासाठी त्या बाईंच्या घरी पुन्हा गेला. त्या म्हणल्या काल ते वडे केले होते, आज मी करू शकत नाही. याने खूप सांगितलं की माझ्या गुरुंना तेच करू नव्हेत. मग त्या बाईंनी वडे त्याला तळून दिले, पण त्याला मध्यावर एक गोल असं भोग करून मग वडे तळले. तिथपासून पद्धत पडली की इतर वेळी श्राद्धाचे वडे खावे वाटले तर त्याला मध्यवर्ती छिद्र पडलं जातं आणि श्राद्धाचे वडे अखंड असतात. ते वडे घेऊन मच्छिंद्रांकडे तो आला. त्या बाईने एक डोळा वागून घेतला होता आणि वडे घेऊन आल्यावर मच्छिंद्राने दुसरा डोळा त्याचा मागितला. गोरक्षनाथाने सहज आपला दुसरा डोळा मच्छिंद्रांच्या हातावर ठेवला. पण मच्छिंद्राने मात्र त्याचे दोन्ही डोळे परत दिले आणि त्याला दिव्य दृष्टी सुद्धा दिली
ही गोष्ट एका अध्यायामध्ये आपण ऐकलेली आहे. दत्तगुरु सांगतात, तू एकेकाळी आपले डोळे काढून देणारा गुरु ना, पण आज मात्र तू अहंकारानं माती केलीस, माझ्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणून गोरक्षा, या गुरुंकडून तू काय शिक, तर निर्ममत्व शिक. या जगामध्ये माझं काही नाही, जे काही आहे ते वर बसलेल्या परमेश्वराचे, आणि आपण फक्त इथे जन्माला आलो म्हणून परमेश्वर जे जे देईल, भूक आहे खायचंय, तहान लागली पाणी प्यायचंय, चांगलं आपण दिसायला वस्त्र घालायचे, चांगलं राहायला शिकायचंय, सगळं काही उपभोगायचं, आणि एक दिवशी हे माझं काही नाही एवढं निर्ममत्व ठेवून इथून निघून जायचं. निघून जायचं नसतं बरं कोणालाच, पण ते जावंच लागतं, कारण परमेश्वर त्याला घेऊनच जातो. म्हणून असं निर्ममत्व तू तुझ्या गुरूंकडून शिक. दत्तात्रेयांचं हे बोलणं ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणतात, माझे कान तृप्त झाले. मच्छिंद्रनाथांनी दत्तगुरूंच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांना गच्च मिठी मारली. तुमच्या भेटीनं मला खूप आनंद झाला असं म्हटलं. पण गोरक्षनाथ मात्र अजून शंका मनात असल्यामुळे मच्छिंद्रनाथांच्या पाठोपाठ त्यांना नमस्कार करण्यासाठी ते उठले नाहीत. ते तिथेच बसले. या दत्तप्रबोध ग्रंथाचा 46वा अध्याय पूर्ण झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 47वा अध्याय चालू झाला. आता याला चमत्कार तरी आणखी काय दाखवायचे, म्हणजे याचा माझ्यावर विश्वास बसेल. गोरक्षनाथ म्हणाले, मी तुम्हाला माझं योग सामर्थ्य दाखवतो. दत्तात्रेय म्हणाले, लहान मुलं असं काहीतरी हट्ट करतात, त्यांचा हट्ट आपल्याला मोडता येत नाही. तू जर मला काही तुझं योग सामर्थ्य दाखवणार असशील, तर मी सुद्धा माझं सामर्थ्य तुला दाखवतो. आणि क्षणात श्री दत्तगुरु विशाल काय पक्षी बनून आकाशात विहार करू लागले. पांढऱ्या हिरव्या रंगाचा पक्षी पश्चिम किनाऱ्यावरून उडत होता, आणि त्यानं एक मासा तोंडात पकडलेला होता. हा मासा म्हणजेच गोरक्षानं जाणलं की हे आपण आहोत योग सामर्थ्यानं. कारण गोरक्ष म्हणला, मी तुम्हाला योग सामर्थ्य दाखवतो. दत्तगुरु म्हणले, मी तुला योग सामर्थ्य दाखवतो. आणि त्यांनी हे योग सामर्थ्य दाखवलं की एक मोठे पक्षी बनले. पक्षाच्या चोचीमध्ये मासा आहे, आणि गोरक्षांनी ओळखलं की हा मासा म्हणजे आपण स्वतः आहोत. नंतर गोरक्ष स्वतः एक नवलक्षी जीव बनले, आणि दत्तात्रेय कोळी बनून त्यांनी मोठं जाळं टाकलं. या जाळ्यामध्ये त्या गोरक्षाला अडकवलं. गोरक्ष तडफडू लागला, आणि नंतर आपल्या योग सामर्थ्यानं गोरक्ष कबूतर बनला, तर दत्तगुरु बहिरी ससाणा बनले. गोरक्ष कोंबडी बनला, त्यावेळी दत्तगुरु गिधाड बनले. प्रत्येक वेळी दत्तात्रेयांनी त्याला शोधून काढलं, आणि गोरक्ष शेवटी गप्प बसला. त्यालाही खूप हुरहुर वाटली की आपण दत्तगुरूंना ओळखलं नाही. दत्तगुरु एका ठिकाणी लपून बसले, आणि गोरक्षाला म्हणाले, आता तू मला हुडकून काढ. मी तुला कसं सगळीकडून शोधून आणलं, तसं आता तू मला हुडकून काढ. गोरक्ष म्हणतो की तुम्हाला हुडकणं सोपं नाही. त्यानं मच्छिंद्रनाथांना सांगितलं, तुम्ही दत्तात्रेयांना हुडकून दाखवा. आणि तेवढ्यातच
एक भिरभिरणार पाखरू तिथे येऊन पोचलं आणि मच्छिंद्रांनी ओळखलं की हेच दत्तगुरु आहेत. हे दत्तगुरु एका पाखराच्या रूपात इथे बसलेले आहेत. मच्छिंद्रांनी गोरक्षाच्या वतीनं दत्तगुरूंची क्षमा मागितली आणि दत्त प्रबोध ग्रंथाचा 47वा अध्याय पूर्ण झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 48व्या अध्यायामध्ये गोरक्षनाथ दत्तात्रेयांचे दास बनले. मला दर्शन द्या, मला तुमचं खरं दर्शन द्या, माझ्या बरोबर सगळ्यांना दर्शन घेऊ द्या. अगदी पानं, फुलं, वेली, झाडं, नद्या, तळी, सरोवर सगळी आनंदली होती की गोरक्षाच्या सांगण्यावरून आपल्याला अवधूताचं दर्शन घडणार. छोटी मुलं सुद्धा आनंदानं नाचू लागली. सगळीकडे सुगंध पसरला, वारा वाहू लागला आणि दत्तात्रेयांबरोबर भृगु ऋषी, महर्षी नारद, शुकाचार्य हे तिघे सुद्धा तिथे प्रगट झालेले सगळ्यांना दिसले. शुकाचार्यांची तपश्चर्या पूर्ण झाली होती. ते अध्यात्मशास्त्रातले पारंगत मानले जाऊ लागले. पण सगळ्यांना असं वाटे की शुकाचार्य हे पढित आणि तांत्रिक आहेत. म्हणून एकदा जनक राजांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. जनक राजांनी शुकाचार्यांची परीक्षा कशी घेतली याबाबत तुम्हाला सगळ्यांना गोष्ट माहित आहे. ती या दत्तप्रबोध ग्रंथामध्ये आलेली आहे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठांपरी ज्ञान योगेश्वराचे, हा जो प्रसिद्ध श्लोक आहे. या ग्रंथामध्ये असं म्हटलं की ते पंडित होते, अध्यात्म पारंगत होते, पण जनक राजांनी त्यांची परीक्षा अशी घेतली की क्षणिक मोहापासून हा माणूस दूर राहतो की नाही. शुकाचार्यांची परीक्षा. जनक राजानं आपल्या नोकरांकरवी एक सुंदर शय्या सजवली. एकांत, शृंगार, पक्वान्न, मिष्टान्न सगळी तिथे ठेवली आणि आपल्या पत्नीला शुकाचार्यांची सेवा करायला पाचारण केलं. दोघांमध्ये काय घडलं ते तू सकाळी उद्या सांगितलंस तरी तुला कोणताही दोष लागणार नाही असं वचन जनक राजांनी पत्नीला दिलं. आणि जनक पत्नीनं शुकांची सेवा करायला सुरुवात केली. आपल्या मनामध्ये जनक राजांचं स्मरण जागृत ठेवलं की आपण राजाची एक राणी आहोत, ही गोष्ट जागृत ठेवली. शुकाचार्य सुद्धा क्षणभर मोह झाला त्यांना, गोंधळले, बावरले, पण वैराग्याची परीक्षा आहे ही जाणीव त्याने मनात ठेवली. आणि एकदाची रात्र सरली. शुकानं आपला मोह आवरला, वासनांना जिंकलं आणि आपण खरे अध्यात्म मार्गी आहोत असं विपरीत कर्म आपल्या हातून होता कामा नये हे जाणीव ठेवून ती रात्र जनक राजांच्या पत्नीशी वार्तालाप करत घालवली. आणि मग ती जनक राजांची पत्नी शुकाचार्यांना म्हणाली की तुझी तपश्चर्या पूर्ण झाली, पण स्त्रीला माते समान मानलं असतंस तर अख्खी रात्र असं बोलण्यात न घालवता तू शांतपणे झोपून गेला असतास. हे फक्त तिनं त्याला सांगितलं. आणि या परीक्षेनंतर शुकाचार्यांना सुद्धा बोध झाला की आपण जरी आचार्य असलो तरी कोणत्याही स्त्रीला
जर आपण माते समान मानत आलो तर आपल्या मनात अशा प्रकारे कोणताही मोह निर्माण होणार नाही. या दत्तप्रबोध ग्रंथामधली ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट आयुष्यामध्ये पुरुष वर्गानं जर लक्षात ठेवली तर समाजामध्ये होणारे जे अनेक गोंधळ आहेत ते गोंधळ नक्की टळतील. नाती अनेक आहेत, बहीण भाऊ आहे, पती पत्नी आहे, मामा मावशा काका आत्या, अरे अनेक नाती जीवनामध्ये आहेत. सून आहे आणि या नात्यांमध्ये जे भावबंध आहेत ते लक्षात घेऊन जर प्रत्येक जण वागत आला तर शुकासारखंच पूर्ण वैराग्य पूर्ण असं आपलं सुद्धा जीवन होईल. पर या परीक्षेत शुकाचार्यांनी घ्यायचा तो बोध घेतला आणि जनक राजांनी शुकाचार्याला असं म्हटलं की महर्षी नारद हे सुद्धा ब्रह्मनिष्ठ परमश्रेष्ठ, पण त्यांना सुद्धा वासना चुकली नव्हती, मोह चुकला नव्हता. एकदा भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेमध्ये महर्षी नारद गेलेले आहेत आणि राजवाड्यामध्ये 16 सहस्र नाऱ्या बघून यातली एक तरी आपली व्हावी असा मोह महर्षी नारदांना झालेला आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने महर्षी नारदांना सांगितलेलं आहे की प्रत्येक या द्वारकेमध्ये असलेल्या स्त्रियांच्या महालात तुम्ही जा आणि ज्या घरात तुम्हाला मी दिसणार नाही, जिथे माझा वास निवास नसेल, तिथे तुम्ही निवास करून राहा. मग महर्षी नारद घरोघरी गेलेत. प्रत्येक ठिकाणी त्यांना भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडलंय. शेवटी सरोवरामध्ये स्नान करायला गेले आणि तिथे एक भुंगा येऊन त्यांच्या कानामध्ये गुणगुण करत राहिला. त्यानं सांगितलं की आता क्षणिक मोहानं तुम्ही मायावी पुरुष ठरलात. या क्षणिक मोहामुळे तुम्हाला 60 पुत्र आणि एक कन्या होईल. ती कन्या म्हणजेच कपिला षष्ठी होय. कपिला षष्ठी नावाचा एक योग असतो. 6 योग एकत्र झाले की त्याला कपिला षष्ठी असं म्हणतात. विशिष्ट वार, षष्ठी तिथी, विशिष्ट योग, करण, प्रहर हे एकत्र येतात. असं फार क्वचित घडतं. म्हणून 2 जणांची भेट याला कपिला षष्ठीचा योग म्हणतात. म्हणजे खरोखरचा तो योग येणारच नाही, पण घडलं, ती कपिला षष्ठी. हे सांगितल्यावर महर्षी नारदांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. यानंतर श्री दत्तात्रेय भृगु ऋषींकडे वळले आणि भृगु ऋषी तसेच वशिष्ठ हे अंतर्ज्ञानी आहेत. सर्व संपन्न कोण हे बघायला देव दानव मानव सगळीकडे मी फिरून आलो, पण मला कोणी सर्व गुण संपन्न सापडला नाही. एकदा तर भृगु ऋषी शिवशंकरांकडे गेले. शिव पार्वती दोघही रती क्रीडेमध्ये मग्न आहेत आणि तिथे हे जाऊन पोचले. अर्थात शिव पार्वतीला भृगु ऋषींचा राग आला. भृगु ऋषींना त्यांनी नमस्कार सुद्धा केला नाही. मग ते भगवान ब्रह्मदेवाकडे आले. तिथे सुद्धा भृगु ऋषींना कोणी विचारलं नाही, आगत स्वागत केलं नाही. तिथून ते भगवान विष्णू आणि लक्ष्मीकडे आले. ही दोघं सुद्धा आरामात गप्पा मारत होती आणि आतिथ्याला वेळ लागला म्हणून संतापलेल्या भृगु ऋषींनी
विष्णूंच्या छातीवर लाथ मारली. छातीवर लाथ मारल्याबरोबर लक्ष्मी चिडलेली आहे आणि लक्ष्मीनं पूर्ण ब्राह्मण समाजाला एक शाप दिला की तुम्ही कितीही शिकलात तरी तुमच्या मनात आहे तितका पैसा तुम्हाला कधीही मिळणार नाही. शिक्षणासाठी सुद्धा खूप कष्ट पडतील आणि अन्न मिळवण्यासाठी तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी भिक्षा मागावी लागेल. त्यावेळी भृगु ऋषींनी सुद्धा या लक्ष्मीला शाप दिला, तू सुद्धा एका ठिकाणी स्थिर राहणार नाही. तू खूप खर्च करशील, तुला कशातच समाधान तू मानणार नाही. इकडे तिकडे भटकत राहशील. विष्णू बघत राहिले की भृगु ऋषी आणि लक्ष्मी एकमेकाला शाप देत आहेत. शाप देणे घातक आहे. शाप तपाची श्रमाची माती करत. असं ही गोष्ट दत्तात्रेयांनी इथे सांगितली आणि 48वा अध्याय पूर्ण झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 49वा अध्याय चालू झाला. भल्या भल्या लोकांची आयुष्यात अहंकारामुळे कशी माती होते याबाबत खूप तर्कवितर्क चर्चा झाली आणि दत्तात्रेयांनी 48व्या अध्यायाची सुरुवात केली. तो बोध देव, ऋषी, सिद्ध, महंत सगळे ऐकत होते. आता गोरक्षानं श्री दत्तांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच्या हृदयात अष्टसात्विक भाव दाटून आले. गोरक्ष दत्तात्रेयांना नमस्कार करताना त्याच्या डोळ्यातले अश्रू दत्तात्रेयांच्या पायावर पडले. गोरक्ष रडू लागला. गोरक्षाला बघून अवधूतांना सुद्धा कळवळा आला आणि मच्छिंद्राने सुद्धा खूण गेली की गोरक्षाला आता सगळी जाणीव झालेली आहे, तर तुम्ही त्याच्यावर कृपा करावी म्हणून विनंती केली. त्यावेळी दत्तात्रेय म्हणाले, तुझं जे पुढचं अर्ध जीवन आहे ते नीट राहावं. तू फिरून फिरून पुन्हा इथे यावंस. प्रवाहाच्या उलट कधी जाऊ नयेस आणि तुला जी जी आवड आहे तसं सगळं घडावं म्हणून तू याच्या पुढे दत्तात्रेयांची उपासना कर आणि या उपासनेमुळे मी तुला सर्व काही देतात तेच दत्त येतो. त्यामुळे जे तुला हवं ते मी देत राहील. या वाक्यातलं गुपित मच्छिंद्रांना समजलं. त्यांनी गोरक्षाला जवळ घेतलं. सत्कर्माची कास धर म्हणाले. कुणाला भार होऊन जगू नकोस आणि विनाकारण कुणालाही शिणवू नकोस. कारण दत्तात्रेयांना अनेक प्रश्न विचारून या गोरक्षानं इतकं शिणवून टाकलं. दत्तात्रेयांनी त्याला 7 श्लोकामध्ये सगळ्याचं उत्तर दिलं. त्यानंतर कितीतरी दिवसांनी या गोरक्षाला सगळं उमजलं आणि दत्तात्रेयांना त्यांना नमस्कार केला. अवधूतांनी एक प्रेम दृष्टी सगळ्यांवर टाकली आणि लहान ज्ञानात दुखलं खुपलं लागलं तर त्याची आई बघते. ती उपाय करते, त्याच्या आरोग्याची काळजी करते. औषध पिणार नसेल तर दामटावून त्याला औषध पाजते. दुधाचं प्रमाण किती, खाण्याचं प्रमाण किती आईलाच कळतं. गुटी केवढी घालायची ती तेच ठरवते. तसंच दत्तगुरु आपल्या भक्तांची काळजी घेत असतात.
हे मातेचं उदाहरण देताच दत्तात्रेयांना आपल्या आईची आठवण झाली आणि अरे, बरेच दिवसात आपण आईची भेट घेतली नाही. मी आता निघतो म्हणाले आणि 49वा अध्याय पूर्ण झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त प्रबोध ग्रंथाचा 50वा अध्याय. आईला भेटायला जाण्यापूर्वी आम्हाला तुमच्या जन्माचा प्रवाह सांगा, असं मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि तिथे असलेल्या ऋषी मुनींनी सांगितलं. दत्तात्रेय म्हणाले, कितीही योनीमधून आपण जन्म घेतला तरी माया मोह कोणाला सुटत नाही. त्यामुळेच तर प्रत्येक जीवाला दुःख भोगावं लागतं. आपत्ती आल्या, अनेक आपत्तींना तोंड द्यावं लागलं. अगदी देवांना सुद्धा अवतार घेऊन मानवी रूपात यावं लागलं. त्यावेळी त्यांनाही त्यांचे भोग चुकले नाही. आता हेच बघा ना, मी सुद्धा विष्णूंच्या नाभी कमळातून ब्रह्माची उत्पत्ती झालेला, ब्रह्माचा पुत्र त्रिमुनी आणि त्यांची पत्नी अनसुया यांचं चांगलं वागणं बोलणं, तरी मी सुद्धा परीक्षा घेतलीच. अनसुयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेतली. तिलाही त्या दिव्यातून जावं लागलं. त्याच्यानंतर ब्रह्मा विष्णू महेशाने तिच्या घरी जन्म घेतला. शिवाचा अंश म्हणजे दुर्वास ऋषी अनसुयेच्या पोटी जन्मले. ते तमोगुणी होते. विष्णूंचा अंश म्हणून चंद्र, तो रजोगुणी जन्मला आणि ब्रह्मदेवांचा अंश म्हणजे मी दत्तात्रेय त्रिगुणात्मक सत्वगुणी जन्मलो. या मातेच्या कल्याणासाठी मी हा बोध तुम्हाला दिला. सद्गुरु प्राप्ती करून दिली. रेवा नदीच्या काठी तिला तपश्चर्येला बसवून मी आलो होतो. रेवा नदीच्या काठी व्यासानी पर्णकुटी उभारली होती. त्यांचे पुत्र शुकाचार्य तिथे राहत होते. वेदनेमुळे भिरभिरत भरकटलेला अश्वत्थामा सुद्धा इथेच भटकत होता. माझी आई तपश्चर्येला बसली होती. आता माझ्या भेटीसाठी तुम्ही उगीच ताटकळू नका. मी माझ्या आईच्या भेटीसाठी निघतोय. आणि तुम्हाला कधी वाटलंच की दत्तात्रेयांची भेट घ्यावी, तर माझा शोध करत न राहता तुम्ही जिथे राहता तिथे आजूबाजूला उंबर या वृक्षाचं जर झाड असेल, औदुंबर उंबर या वृक्षाचं झाड असेल, तिथे संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. त्या उंबर वृक्षाचीच पूजा करा, पाणी घाला, नैवेद्याला काही ठेवा. खडीसाखर सुद्धा चालेल. पूर्वी खडीसाखर घरोघरी कायम असायची, म्हणून नैवेद्य म्हटला की खडीसाखर. आणि माझी आठवण काढा. तो उंबर वृक्ष तुम्हाला सावली द्यायला पुरेसा आहे, तुम्हाला उपदेश करायला पुरेसा आहे आणि तुम्हाला माझं दर्शन घडवायला सुद्धा पुरेसा आहे, असं दत्तप्रबोध या ग्रंथामध्ये सांगितलंय. उंबर या वृक्षाचं महत्व असं आहे की उंबर वृक्ष अनेक ठिकाणी उगवतात. त्याचा अर्थ त्या ठिकाणी खणलं असता पाण्याचा साठा असतो, तिथेच उंबर वृक्ष उगवत असतो. उंबर वृक्ष म्हणजे दत्तात्रेयांचा निवास त्या झाडाखाली असं समजावं. कुठेही आपण दत्त मंदिरामध्ये गेलो तर तिथे उंबर वृक्ष असतोच. किंबहुना ते दत्त मंदिर उंबर वृक्षाच्या खाली बांधलेलंच आपल्याला दिसतं. अशी अनेक दत्त मंदिरं आपण पाहतो की उंबर वृक्षाशिवाय, जसं दत्तात्रेयांच्या फोटोमध्ये आपण बघतो, पाठीमागे शुद्ध सात्विक गाय आहे.
पुढ्यात 4 कुत्री बसलेली आहे, ते 4 वेदांचं प्रतीक आहे. आणि असे दत्तात्रेय आपल्याला भावतात. फोटो का असेना, प्रतिमा का असेना, त्यांच्या आजूबाजूला हे सगळं हवंच. तसंच औदुंबर वृक्ष हवा. 50वा अध्याय इथे पूर्ण झाला. आपण म्हणूया, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 51वा अध्यायाची सुरुवात झाली. आपल्याला मानवी देह लाभून सुद्धा परमार्थाची जाणीव का होत नाही? आपल्याला आयुष्यात सद्गुरूंची भेट का होत नाही? आपण योग्य आहार विहार विश्रांती घेतो, संसार सुंदर सांभाळतो, पण अनेकांना आपण गुरु मानावे, त्यांचं दर्शन घ्यावं असं कधी वाटत नाही. उलट एखाद्याच्या घरी अन्न पाणी खायला, पाणी प्यायला, अन्न खायला आपल्याला आवडत नाही असं का होतं? पूर्वी कधी गुरु निंदा आपण केली असेल तर आपल्या मुखामध्ये दत्तांचं नाव येत नाही. श्री गुरुदेव दत्त असं आपण म्हणत नाही. तर आपल्या या मुखामध्ये जिभेवर पापाच्या राशी का वसतीला असतात? अशांचा उंबरठा सुद्धा चढावा असं आपल्याला का वाटत नाही? या सगळ्याचं वर्णन जनार्दन स्वामी, एकनाथांचे गुरु, संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी लिहून ठेवलं. आपल्याला गुरुभेट घडायला हवी असं वाटत असेल तर त्या इच्छेनं औदुंबर वृक्षाखाली रोज दत्ताचा जप किंवा दत्त स्तोत्र म्हणावं, एखादं दत्त कवच म्हणावं, दत्त प्रबोध सारख्या ग्रंथाचं पारायण करावं. तुमच्या मनातल्या गुरुभेटीचा ध्यास पूर्ण होईल. तुम्हाला सुद्धा दत्तांचं दर्शन घडेल. शंख चक्र गदा पद्म, हातात कमंडलू, काखेत जोळी, असं हे दर्शन तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाही. जनार्दनांची ओढ बघून आजूबाजूला त्रिगुणात्मक त्रैमूर्तीनं हात पसरून त्यांना आपल्या कवेत घेतलं आणि जनार्दन स्वामींना अनुग्रह दिल्याचा उल्लेख या ग्रंथामध्ये केलेला आहे. यात मध्येच पुढे असं म्हटलंय की औदुंबर वृक्षाखाली पद्मासन घाला, आधी थोडा वेळ प्राणायाम करा, आत्मतत्व बोध जाणून घ्या, म्हणजे शांतपणे थोडं बसा, आपल्या आत्म्याला स्मरून मग दत्तगुरूंचं नामस्मरण करा. जनार्दन स्वामी हे खरं संसारी होते. यवनांच्या दरबारी नोकरीला होते, पण आपल्या गुरूंच्या आज्ञेनं ते वागत होते. दिवसा आपली नोकरीची कामं करत होते, प्रापंचिक कर्तव्य करत होते, पहाटे पूजा जप करत होते, नेटका प्रपंच त्यांनी केलेला होता आणि नामस्मरण करण्यामध्ये कधीही खंड पडला नाही. दौलताबादच्या किल्ल्यावर एक गुहा होती आणि तिथे जाऊन ते समाधी लावून बसत असत. त्यांचं संत स्वरूप आचरण बघून लोक त्यांच्या दर्शनाला येत असत. जनार्दन पंतांना लोक गावचं भूषण मानत आणि हे जनार्दन स्वामी असे निरासक्त होते. एक दिवशी सकाळी जनार्दन स्वामी अंगणात उभे होते आणि एक तेजस्वी मुलगा त्यांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. आपली खूप कीर्ती ऐकून मी दौलताबादला आलोय. मी अश्वलायन शाखेचा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण आहे म्हणून त्यानं सांगितलं. गोदावरी काठी माझं वास्तव्य आहे.
भानुदास वंशामध्ये मी जन्मलो. भानुदास हे विठ्ठल भक्त होते. ते माझे पणजोबा. माझे वडील म्हणजे सूर्यनारायण आणि आईचं नाव रुक्मिणी होतं. ती ही धर्मपरायण होती. मला विलक्षण भीती वाटते कधी कधी, म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो आहे असं सांगितलं. जनार्दन स्वामींनी या मुलाला बघितलं आणि आपल्या अगदी जवळ घेतलं. त्याच्या पाठीवर थोपटलं आणि हा मुलगा जनार्दन स्वामींकडे एकटक बघू लागला. तिथेच राहू लागला. त्यांच्या पूजेची तयारी करू लागला. त्यांची सेवा करू लागला. हा मुलगा म्हणजेच पैठणचे संत एकनाथ होते. जनार्दन स्वामी अधेमध्ये विडा खात असत. कामकाजाच्या सुखपूर्तीसाठी ते विडा खात. हा विडा बनवून देणं, तिथे पीक पात्र धुवून ठेवणं, गुरूंची सेवा करणं, हे करण्यामध्ये संत एकनाथांना अतिशय आनंद वाटत होता. एकदा भेटायला आलेल्यांची इतकी गर्दी होती की जनार्दन स्वामींनी पीकपात्र मागितलं. विडा खाताना तोंडामध्ये खूप लाळ येते. ती थोडी थुकून टाकण्यासाठी एक पिगदाणी किंवा पीकपात्र असतं. गुरूंचा खोळंबा होऊ नये म्हणून एकनाथ स्वामींनी आपल्या हाताची उंजळ पुढे केली. एवढंच नव्हे तर ती पिंक आपण प्राशन केली. हे बघून सगळी जण थक्क झाली. एकनाथा, पीकपात्र साफ केलंयस पण धुतलं नाही. नाही धुतलं कारण ते मी पिऊन टाकलंय. अरे, तुला घाण नाही वाटली? नाही वाटली. मी तो गुरुप्रसाद मानून पिऊन टाकलो. आणि त्या दिवसापासून त्याला हलकी कामं न सांगता जनार्दन स्वामींनी हिशोबाची कामं सांगायला सुरुवात केली. हिशोब सुद्धा एकनाथ इतके चोख ठेवत होते की एकदा दरबारातून एक जासूद पत्र घेऊन आला. युद्धासाठी रणांगणावर हजर व्हावं. मुघलांचं आक्रमण होणार. जनार्दन पंत समाधीमध्ये बसलेले होते. एकनाथ महाराजांनी युद्धाचा पोशाख चढवला, गुरुदेवाचा जप केला आणि आपल्या सैन्याला प्रोत्साहित केलं. अटीतटीचा सामना झाला पण विजयश्री मिळाली. जनार्दन पंतांच्या वेशातल्या एकनाथांचा शेला देऊन तिथे सत्कार सुद्धा झाला आणि घरी येऊन एकनाथ वावरू लागले. जनार्दन पंत दरबारात गेले. बादशहानी त्यांना बसायला आसन दिलं. युद्धात चांगलं काम केलं म्हणून स्तुती केली आणि जनार्दन पंतांनी हे सगळं ऐकून घेतलं. अंतर्ज्ञानाने जाणलं की आपण तर समाधी अवस्थेमध्ये होतो आणि हा एकनाथ जाऊन बहुतेक हे सगळं काम करून आला असावा. एकनाथा, काय सगळं लपवलंस माझ्यापासून? तर एकनाथाने जनार्दन स्वामींचे पाय धरले आणि क्षमा मागितली. तुम्ही समाधीमध्ये होतात म्हणून हुकमाची तालिमी मी केली. अरे, मी तुला शिक्षा करणार नाही, पण तुला एक दिवशी तरी दत्तात्रेयांचं दर्शन घडवणार, साक्षात दत्तात्रेयांचं, असं जनार्दन स्वामींनी संत एकनाथांना सांगितलं. आणि या ग्रंथाचा 51वा अध्याय पूर्ण झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अध्याय 52वा चालू झाला. जनार्दन पंत एकनाथांवर एक एक जबाबदाऱ्या टाकत होते. तरुण एकनाथ हा जबाबदाऱ्या पूर्ण करत होता. मोह वासनेपासून दूर होता. अध्यात्म साधनेमध्ये गर्क होता. आणि एकदा काय झालं, याच गावात एका ब्राह्मणाच्या घरी
त्याची मुलगी एकटीच राहत होती. घरातले संस्कार उत्तम होते, पण नियती फिरली. काळ बदलला, तिच्या हातातून दुराचरण घडलं. ती गर्भिणी झाली आणि लोक गावात चर्चा करू लागले. ब्राह्मणानं या मुलीला घराबाहेर काढलं आणि हे कृत्य त्या दिवाणाला कळवलं. त्यामुळे ती मुलगी घाबरली, आपल्या मित्राकडे गेली. तो पूर्वी बादशाहच्या दरबारातला एक दिवाण होता. गैरकारभार केला म्हणून त्याला काढून टाकलं होतं. तिथे आता जनार्दन स्वामी काम करत होते. त्याचा राग सगळा मनात होता आणि तो दिवाण त्या मुलीला म्हणाला, तुला याराचं नाव विचारलंच तर त्या यवनांच्या दरबारात काम करणाऱ्या जनार्दन स्वामींचं नाव सांग. त्यांचा कारभारी एकनाथ, त्यांचं नाव सांग, म्हणजे तुझी सुटका होईल. तिनं एकनाथांचं नाव सरळ सांगून टाकलं आणि संत एकनाथ या वाक्यानं घाबरले, गडबडले. ते तिला आई म्हणाले, माते गैरसमज करू नको. मी आपल्याला कधी पाहिलं तर सुद्धा नाही, तर स्पर्श कसा करू? हो नाही करता करता एकनाथ म्हणाले, मी हे कृत्य कधी केलेलं नाही आणि करणार नाही. पण हा गर्भ कुणाचा आहे? त्या जन्मदात्याचं नाव मी गर्भामध्ये विचारून तुला सांगू शकतो. हो, गर्भ बोलणार? लोक म्हणाली, गर्भ सत्य सांगणार? हो, गर्भ सत्य सांगेल, गर्भ बोलेल. एकनाथाने श्री गुरुदेव दत्त असं नाव घेतलं आणि आर्त स्वरात साथ घातली त्या गर्भस्थ बालकाला. बाळा, तुझा जन्मदाता कोण? आकाशवाणी झाली, एकनाथ महाराज, तुमचा दोष नाही. माझ्या जन्माचं दातृत्व, माझ्या जन्माचं पितृत्व राजाच्या पूर्वीच्या यवन दिवाणाकडे जातं. जनार्दन पंतांवर सूड उगवायचा म्हणून मातेला तुमचं नाव सांगायला मी सांगितलं होतं. आकाशवाणी ऐकताच त्या बाईचा चेहरा काळा ठिक्कर पडला. ती चक्कर येऊन खाली पडली. पूर्वीच्या दिवसात अशा बायकांची गाढवावरून धिंड काढत असत. एकनाथ महाराजांनी हिशोबाचं काम नीट केलं. पईचा हिशोब आणि दरबारी काम करायला कधी तिथली शाही सुद्धा न वापरलेला माणूस घरच्या वस्तू घरीच कटाक्षानं वापरायच्या. घरी कोणती वस्तू दरबारातली आणायची नाही. आणि असा हा माणूस हे कृत्य करीलच कसा? एकदा तर जनार्दन स्वामींबरोबर ते वनविहाराला गेले असताना रेड्यावर बसलेला एक अकराळ विक्राळ यती दिसला. त्याच्या पाठी त्याची वृद्ध माता बसलेली होती आणि हा यती त्या मातेला म्हातारडे थेरडे म्हणून हाका मारत होता. तिनं 3 दगड मांडले, जाळ पेटवला, एक हंडा ठेवला. टोपलीतल्या कोंबड्या माना मुरगळून त्या हंड्यात टाकल्या. त्यात काही कबुतर मुरगळून टाकली, कुत्री मांजरी टाकली. तो हंडा भरेना म्हणून रेड्याला मारून टाकलं आणि या माणसानं आपल्या आईचे तुकडे तुकडे करून त्या हंड्यात टाकून रटामटा शिजवले. हे सगळं शिजल्यावर तो यती अधाशासारखा हे सगळं खायला बसला. जनार्दन पंत आणि एकनाथ दुरून हे सगळं बघत होते. तो यती म्हणाला, आओ बबन, खाना खाओ. एकनाथांच्या अंगावर काटा आला. जनार्दन पंतांनी थाळीतलं अन्न स्वतः ग्रहण केलं आणि हे बघून एकनाथ महाराज तर तिथून निघून गेले. अरे एकनाथा, तो यती म्हणजेच दत्तात्रेय होते. वृद्ध माता म्हणजे माया होती.
सत्व रज तम म्हणजे 3 दगडांची चूल होती. हंडा म्हणजे आयुष्यात आपण केलेली साठवण होती. अग्नी म्हणजे तेज आहे आपल्या शरीरातलं. लोभ आणि मोह हे इंधन आहे. कोंबडी कबूतर म्हणजे विकार होते. भेद अभेद म्हणजे कुत्री मांजरं होती. रेडा म्हणजे अहंकार आणि हे सगळं विसरून जे उरलं ते चैतन्य परब्रह्म. हा प्रसाद अरे तू चुकवलास, हुकवलास. तसंच एकदा घोड्यावरून येणाऱ्या पठाणाला जनार्दन पंतांनी नमस्कार केला आणि आपल्यातलं अन्न त्याला खायला दिलं. त्यावेळी सुद्धा एकनाथ महाराज तिथे जवळ गेले नव्हते. गुरु कृपेशिवाय या गोष्टी कळत नसतात. एखादा आपल्याला आशीर्वाद देऊन जातो. एखादा चटकन येऊन आपल्याकडे काही मागतो. मागितल्यावर आशीर्वाद देतो, निघून जातो. कुणाच्या स्वप्नात एखाद वेळ दत्तगुरु येतात, त्याला आशीर्वाद देतात. दत्तगुरूंच्या या पूजा प्रार्थनेनं अनेकांच्या अनेक इच्छा पूर्ण झाल्या आणि 52वा अध्याय दत्त प्रबोध ग्रंथाचा इथे पूर्ण झाला. आपण हा ग्रंथ ऐकत असताना या सगळ्या गोष्टी म्हणजे नुसत्या मजेच्या गोष्टी नाहीयेत, तर तार्किक अर्थानं त्यातला भाव जाणून घ्यायच्या सगळ्या गोष्टी आहेत. दत्तगुरु कोणाला कधी काय देतील, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की एखाद्याचा विवाह ठरावा म्हणून त्याला गुरुबळ आहे का हे आपण बघून येतो. गुरुबळ याचा अर्थ काय? तर गुरु आज सध्या मेष राशीमध्ये आहे. तर कन्या राशीची जी लोक आहेत त्यांना गुरु 8वा असल्यामुळे त्यांना लग्नासाठी गुरुबळ नाही. लवकरच मे महिन्यामध्ये हा गुरु बदलेल आणि तो वृषभ राशीमध्ये येईल. मग कन्या राशीच्या विवाह योग्य लोकांना विवाह करता येईल. गुरु कितवा, गुरुबळ आहे का? परीक्षेमध्ये मी पास होईन का? उत्तम गुरुबळ असेल तर त्या वर्षी यश हमखास मिळतच. काहीतरी गडबड गोंधळ असेल, आपण म्हणतो परीक्षेत त्यांनी काही लिहिलंच नसेल, तर आपलं नशीब आणि दत्तगुरूंची साथ यामध्ये आपण तरुण जात असतो. अशा अनेक गोष्टी या दत्तप्रबोध या ग्रंथामध्ये आपण पाहतो. अनेकदा आजारपण येतात, त्यावेळी गुरु 6वा किंवा 8वा असतो. मग भरपूर दिवस आजारपणाला आपल्याला सामोरं जावं लागतं. 12व्या स्थानी गुरु असेल तर आपल्याला हॉस्पिटलमधून ऍडमिट सुद्धा व्हावं लागतं. तर गुरु कोणत्या स्थानी यानुसार दत्तगुरूंची आपल्यावर मर्जी आहे का? दत्तगुरु आपल्या पाठीशी आहेत का? पाठीशी राहणार, पण त्यांचं सुद्धा काही केलं तर ते आपल्या पाठीशी असणार. देव पाठीशी असतात म्हणजे काय? तर आपणही त्यांना देतो आणि तेही आपल्याला भरभरून देत असतात. आपण देतो ते काहीच नाही. मागे एका व्याख्यानामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दिवसाचे तास 24, पण आपलं नामस्मरण 24 मिनिटं जरी घडलं तरी खूप आहे. कारण 24 तास नामस्मरण करणं आम्हाला शक्य नाही. पण कमीत कमी 24 मिनिटं तरी दिली तरी ते पुरेशी असतात. त्यावेळी नामस्मरण योग नावाचाच एक योग मी तुम्हाला सांगितला होता. म्हणून दत्तगुरूंचं नामस्मरण करत राहा. त्यांच्याकडे मागत राहा. दत्तगुरु दानी आहेत, ते तुम्हाला सगळं देत राहतील. तुमचा उत्कर्ष करत राहतील. इथे आपण आज थांबूया. 52वा अध्याय आज पूर्ण झालाय. एकूण 61 अध्याय आहेत. बहुतेक पुढच्या आपल्या सेशन मध्ये
आपला हा ग्रंथ पूर्ण व्हावा असं मला वाटतं. पण पुढचे सगळे अध्याय मोठे असल्यामुळे कदाचित 2 सेशन घ्यावी लागतील किंवा एका सेशन मध्ये पूर्ण झालं तर आपण पूर्ण करू. इथे आपण थांबूया. श्री कृष्ण गोविंद रे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, रवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र शृंड स्त्री नयना, दास रामाचा वाटपाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित भरात गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणधुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नती शब्दान ये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती वाळी तारली भवचिंता. जय देव सौभाग्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेलही मात, पराही परतली तेथे कैसा आहेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी तारली भवचिंता. जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी तारली भवचिंता. जय देव दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली गोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी तारली भवचिंता. जय देव धूप दीप झाला आता कर्पूरारती, देवा कर्पूरारती, हृदय सिंहासनी बैसले द्वारकापती, द्वारकापती बसले रुक्मिणीपती, बसले रुक्मिणीपती. धूप दीप झाला आता कर्पूरारती, कर्पूरवडी सममानस माझे निर्मळ राहू दे, देवा निर्मळ राहू दे, कर्पूरवडी समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे, कापुराची लावणी ज्योती भावे ओवाळी, देवा भावे ओवाळी, धूप दीप झाला आता कर्पूरारती, भाव कळे ना देव कळे ना कळे काही, देव ना कळे काही, शब्द फुलांची गुणगुणी माला वाहतो पायी, मुखी नाम नेत्री धाम पाहिन तव मूर्ती, देवा पाहिन तव मूर्ती, धूप दीप झाला आता कर्पूरारती,
धूपदीप झाला आता कर्पूरारती घालिंग लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाय धरूप तुझे प्रेमे अलिंगन आनंदे पूजिन भावे वाळ नमणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेंद्रिये वा विजात्मना मा प्रकृती करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं कृपावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्णार्पणमस्तु।